मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाची अपडेट बघणार आहोत। अर्थसंख्यिकी संचालनालयाचा या ठिकाणी विभागाचा हा रिझल्ट आलेला आहे आणि तो रिझल्ट कशाप्रकारे बघायचा आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत। अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम मिळवत राहण्यासाठी अजूनही YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नाही तर सबस्क्राईब नक्की करा, सोबतच बेल आयकॉनला ऑन करा। मित्रांनो, तुम्हाला रिझल्ट चेक करण्यासाठी IBPSने या ठिकाणी कोणत्याही प्रकारची रिस्पॉन्स शीट देत नाही, म्हणजे तुमची उत्तर तालिका देत नाही, रिस्पॉन्स शीट देत नाही। तर मित्रांनो, डायरेक्टली या ठिकाणी तुमचे वेगवेगळे पदे होते, अर्थसंख्यिकी संचालनालय विभागामध्ये तुम्ही पेपर दिलेले होते, त्यासाठी चेक करण्यासाठी डायरेक्टली या ठिकाणी तुमची कागदपत्र जे उमेदवार पात्र आहेत त्यांची या ठिकाणी कागदपत्र तपासणीसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। तर ती कशाप्रकारे बघायची, तर सिंपली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या टायटलवरती नावावरती क्लिक करायचं आहे आणि नावावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शन दिसून जाईल, त्याच्यावरती सिंपली या लिंकवरती तुम्हाला तिथे लिंक दिसेल, लिंकवरती सिंपली अशा प्रकारे क्लिक करायचं आहे। लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर डायरेक्टली तुम्ही या ठिकाणी अर्थसंख्यिकीच्या मेन वेबसाईट व जे ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती आलेले तुम्हाला बघायला भेटेल। तर मित्रांनो, पहिला पॉईंट या ठिकाणी बघू शकता, सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब अराजपत्रित पदाकरिता बघू शकता कागदपत्र पडताळणीकरता पात्र उमेदवारांची यादी असे दिलेले आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर लगेच उमेदवारांची यादी या ठिकाणी बघायला भेटेल। अशा प्रकारे यादी जाहीर झालेली तुम्हाला बघायला भेटेल। त्याच्यानंतर बॅक आल्याच्यानंतर दुसरा पॉईंट या ठिकाणी कोणता आहे, तर अन्वेषक गट क पदाकरिता पात्र या ठिकाणी उमेदवारांसाठी कागदपत्र पडताळणीकरता पात्र उमेदवारांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। सिंपली त्या लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर डायरेक्टली डाउनलोडिंगचा ऑप्शन होईल, तुमचा PDF तुम्हाला डाउनलोड होईल। अशा वेगवेगळे हे या ठिकाणी एकूण 3 प्रकारची ही पदे होती, हे 3 जे पदे होते यांचा या ठिकाणी कागदपत्र पडताळणीसाठी जे विद्यार्थी पात्र आहेत, ज्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता देखील जाहीर केलेली नाही, परंतु डायरेक्टली या ठिकाणी कागदपत्र पडताळणी यादी जाहीर करण्यात आलेली आहे। जर तुमचे नाव असेल तर तुम्ही कागदपत्र रेडी ठेवायचे आहे आणि नक्कीच हा जॉब तुमच्यासाठी चांगला ठरणार आहे, त्यासाठी नक्कीच जॉईन करून घ्यायचा आहे। तर मित्रांपर्यंत ही अपडेट महत्त्वाची सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे। तर अशाच प्रकारचे अपडेटचे व्हिडिओ सर्वात प्रथम मिळवत राहण्यासाठी आपल्या YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील।